महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आज अतिशय मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा निकाल आता अंतिम टप्प्यामध्ये असतानाच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निकालच सांगून टाकला. कोर्टाने शिंदेगडाचा गेम करून अख्खा शिंदेगड झोपवल्याची चर्चा या निकालावरून सध्या समजते आहे. राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या ठिकाणी जबरदस्त यश आल्याने शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र जबरदस्त धक्का बसल्याचं चित्र या नवीन राजकीय खेळीने महाराष्ट्रामध्ये तयार झालंय. मित्रांनो, अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय पोकळी तयार झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या दरम्यान असणारी सुनावणी आता स्थगित झाली असून दोन्ही राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरू झाल्या असून ते आता लवकरच एकत्र येतील. परंतु शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र तर कधी येणारच नाहीत, परंतु आता मात्र त्यांच्या निकालामध्ये सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आणि आमदार अपात्रतेचा सर्वाधिक मोठा निर्णय आता सगळ्यांसमोरच येत असून ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी राजकीय उलथापालथ घडणार आहे. जरी ही राजकीय उलथापालथ पक्षाने जरी बाजूला सारली असली तरी देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र तगडा झटका या ठिकाणी बसणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ कायदेतज्ञ असणारे आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या स्टेटमेंटमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. कोर्टाने शिंदेगडाचा गेम करून शिंदेगडाला झोपवला आहे असे स्पष्ट विधान सरोदे यांनी आगामी निकालाबाबत थेट भाष्य केल्यानं शिंदेगडाची चिंता मात्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये वाढवली आहे. आता सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र पक्ष आणि चिन्हाच्या विजयाच्या बाबतीमध्ये अतिशय आत्मविश्वासपूर्ण सांगते आहे की शिवसेना पक्ष चिन्ह आमच्याकडेच येणार. मित्रांनो, कोर्टाने शिंदेगडाचा राजकीय गेम करून सध्या उद्धव ठाकरेंच्या हाती सर्वस्व देण्याच्या हालचाली सुरू केल्याची सगळ्यात मोठी अपडेट्स असीम सरोदे यांनी आगामी निकालाबाबत थेट भाष्य केल्यानं शिंदेगडाची चिंता मात्र वाढलेली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटात मात्र आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते कसं, तर ठाकरेंच्या हातामध्ये कसे येणार तीनही निकाल आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे 360° मध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरत असल्याची ही जोरदार चर्चा. आता उद्धव ठाकरेंचा मात्र दणदणीत हा विजय सगळीकडेच निर्णायक अवस्थेमध्ये वाटणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक अंतिम टप्प्यामध्ये आले असून या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू प्रचंड वरचढ असल्याचं यावरून सध्या तरी दिसतंय. शिवसेनेतील फूट, आमदार अपात्रता प्रकरण, पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद हा गेल्या 2 वर्षांपासून राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचली असून न्यायालयातील निरीक्षणे पाहता शिंदेगडासाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याचं अनेक कायदा तज्ञांचं मत आहे. असीम सरोदे यांचे खळबळजनक विधान आलं असून या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांचा मात्र दणदणीत विजय यावेळी सुप्रीम कोर्टात सगळ्यांनाच पाहायला मिळेल अशी सध्या शक्यता वर्तवली जात असतानाच सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक चौकटीतून हा खटला पाहिला आहे. बहुमत नव्हे तर पक्षनिष्ठा आणि संविधान महत्वाची आहे. शिंदेगडाचा राजकीय गेम आता संपला असून असीम सरोदे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे निकाल आधीच ठरला आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेगडाची अस्वस्थता वाढली असून पडद्यामागे त्यांच्या मात्र हालचाली आता प्रचंड स्वरूपामध्ये वाढल्या आहेत. सरोदे यांच्या विधानानंतर शिंदेगडात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. काही आमदार आणि खासदारांनी दिल्ली व मुंबईच्या तातडीच्या बैठकांचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार जर निकाल विरोधात गेला तर पुढील राजकीय वाटचाल काय असणार यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या आहेत आणि या बातम्यांनी आता मात्र शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात मात्र कमालीचा उत्साह आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड आनंदोत्सव साजरा होत आहे. न्यायालयावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, सत्याचा विजय होणारच, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांकडून देण्यात येत आहे. ठाकरे गटाचा दावा आहे की मूळ शिवसेना कुणाची, पक्ष घटना कोण पाळतो, निवडणूक आयोगाचा निर्णय किती घटनासम्मत आहे, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहेत आणि ते न्यायालयाने अगदी आपल्या बरोबर त्या संपूर्ण उत्तरांचा न्याय केलाय. धनुष्यबाण चिन्हावरती टांगती तलवार या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह. हे चिन्ह शिंदे गटाकडे राहते की गोठवले जाते किंवा ठाकरे गटाला परत मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतानाच हा चिन्ह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता कायदा तज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली महत्वाची जबाबदारी व्यक्त केली आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते जर न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला तर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती पूर्णपणे कोलमडू शकणार आहे. या निकालाचे परिणाम शिवसेनेपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निकाल गरजेला जाऊ शकतो. भाजप शिंदे युतीतील ताणतणाव, आगामी विधानसभा व महापालिका निवडणुका या सर्वांवरती या निकालाचा थेट परिणाम होणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत सत्ता केंद्र देखील सतर्क झाली आहेत. असीम सरोदे यांनी केलेलं राजकीय समीकरण म्हणजे घटना, कायदा आणि लोकशाही यापेक्षा कुठलाही राजकीय फॉर्म्युला मोठा असू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सरोदे यांच्या वक्तव्यातून होतोय. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप यायचा असला तरी 18 फेब्रुवारी या रोजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय खेळ उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होईल आणि ठाकरेंचा मात्र विजय होईल. असीम सरोदे यांच्या भाकितामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. हा निकाल शिंदे गटाचा राजकीय अस्तित्वाचा कस पाहणारा ठरणार की ठाकरे गटाच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा करणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप जो आतापर्यंत कधीच झाला नाही हे तुम्हाला पाहण्याची संधी मात्र सगळ्यांना मिळणार आहे. एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना हा राजकीय पक्ष सध्या जरी स्थिर असला तरी आगामी काळामध्ये महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याच पाठीमागे, यांच्याच हातामध्ये असतील असा सूर सध्या राजकीय पत्रकार आळू लागले आहेत. त्यामुळे हे राजकारण जरी बाजूला सारलं तरी आगामी काळामध्ये ठाकरेंची शिवसेना सगळ्यांनाच वरचढ होईल हे देखील तेवढंच सत्य आहे. धन्यवाद.